नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। हे 60 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 10,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला सर्व काही PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवल्या जातील। त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, 26 जून हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? बघा, 26 जून हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 26 जून हा दिवस विद्यार्थी मित्रांनो अंमली पदार्थ विरोधी दिन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 2 बघा, इंडियन बोटॅनिकल गार्डन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, इंडियन बोटॅनिकल गार्डन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील इंडियन बोटॅनिकल गार्डन हे कोलकाता या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, महात्मा गांधी यांनी भारतामध्ये पहिला सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? महात्मा गांधी यांनी पहिला सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महात्मा गांधी यांनी पहिला सत्याग्रह बघा सन 1917 मध्ये त्यांनी पहिला सत्याग्रह केला होता। प्रश्न क्रमांक 4 बघा, आग विझवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात? आग विझवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील आग विझवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो कार्बन डायऑक्साईड या वायूचा प्रामुख्याने उपयोग केला जातो। बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? बघा, इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील इलेक्ट्रिक बल्बमध्ये विद्यार्थी मित्रांनो नायट्रोजन हा वायू प्रामुख्याने भरलेला असतो। प्रश्न क्रमांक 6 बघा, 14 एप्रिल पुढीलपैकी कोणत्या महान व्यक्तींचा जन्मदिवस आहे? बघा, 14 एप्रिल हा दिवस पुढीलपैकी कोणत्या महान व्यक्तींचा जन्मदिवस आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा तो जन्मदिवस आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, गीता रहस्य हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ? गीता रहस्य हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा, लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, शिर्डी हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे? बघा, शिर्डी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील शिर्डी हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, SMS या ठिकाणी आपल्याला फुल फॉर्म सांगायचं। बघा, SMS या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील शॉर्ट मेसेज सर्व्हिस या ठिकाणी SMS या शब्द या ठिकाणी योग्य फुल फॉर्म होईल। प्रश्न क्रमांक 10 बघा, सिक्कीम या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा, सिक्कीम या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गंगटोक सिक्कीम या राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, भारत आणि चीन यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणती सीमारेषा आहे? बघा, भारत आणि चीन यांच्यामध्ये पुढीलपैकी कोणती सीमारेषा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील भारत आणि चीन यांच्यामध्ये मॅकमोहन लाईन ही सीमारेषा आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, बेरीबेरी हा रोग पुढीलपैकी कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? बघा, बेरीबेरी हा रोग पुढीलपैकी कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील ब जीवनसत्वाच्या अभावी बेरीबेरी हा रोग होत असतो। प्रश्न क्रमांक 13 बघा, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीचा पुरस्कार? शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासंबंधीचा पुरस्कार आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विज्ञान या क्षेत्रासंबंधीचा तो पुरस्कार आहे। प्रश्न क्रमांक 14
14 बघा लॅक्टोमीटरने खालीलपैकी कशाची शुद्धता मोजतात बघा लॅक्टोमीटरने खालीलपैकी कशाची शुद्धता मोजतात मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील लॅक्टोमीटरने प्रामुख्याने दुधाची शुद्धताही मोजतात। प्रश्न क्रमांक 15 बघा खालीलपैकी कोणती नदी आहे जी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील तापी नदी प्रामुख्याने बघा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा थर्मामीटरमध्ये पुढीलपैकी कोणता धातू वापरतात थर्मामीटरमध्ये प्रामुख्याने पुढीलपैकी कोणता धातू वापरतात मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो थर्मामीटरमध्ये बघा या ठिकाणी पारा या ठिकाणी वापरतात। प्रश्न क्रमांक 17 बघा भिलाई हा लोहपोलाद कारखाना पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भिलाई येथील लोहपोलाद कारखाना पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील भिलाई येथील लोहपोलाद कारखाना छत्तीसगड या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 18 बघा चुकीची जोड या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे किल्ला दिलेला आहे आणि जिल्हा आहे या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। सिंहगड पुणे बरोबर आहे कोल्हापूर पन्हाळा बरोबर आहे रायगड मुरुड बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे तर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी सातारा पुरंदर या ठिकाणी चुकीची जोडी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा थॉमस कप उबेर कप हे पुढीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचे कप आहेत थॉमस कप आणि उबेर कप ही कप पुढीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचे कप आहेत मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील थॉमस कप आणि उबेर कप हे विद्यार्थी मित्रांनो बॅडमिंटन या खेळासंबंधीचे कप आहेत। प्रश्न क्रमांक 20 बघा 1091 ही हेल्पलाईन खालीलपैकी कशा संबंधीची हेल्पलाईन 1091 ही हेल्पलाईन पुढीलपैकी कशा संबंधीची हेल्पलाईन आहे बघा महिला या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या फळाला गरिबाचे सफरचंद असे म्हणतात बघा खालीलपैकी कोणत्या फळाला गरिबाचे सफरचंद असे म्हणतात मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बोर या फळाला गरिबाचे सफरचंद असे म्हणतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोवर हा रोग खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे बघा गोवर हा रोग खालीलपैकी कशापासून होणारा तो रोग आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गोवर हा विषाणूपासून होणारा तो रोग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या संतांच्या काव्यरचना हे दोहे या नावाने प्रसिद्ध आहे खालीलपैकी कोणत्या संतांच्या काव्यरचना दोहे या नावाने प्रसिद्ध आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील संत कबीर यांच्या रचना बघा विद्यार्थी मित्रांनो दोहे या नावाने त्या प्रसिद्ध आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा रॉजर फेडरर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे रॉजर फेडरर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील रॉजर फेडरर हा खेळाडू विद्यार्थी मित्रांनो लॉन टेनिस या खेळासंबंधीचा तो खेळाडू आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बारडोली हा सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता बारडोली हा सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेला तो सत्याग्रह बारडोली सत्याग्रह या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1928 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 26 बघा भारताचे सर्वोच्च संविधानिक पद पुढीलपैकी कोणते बघा भारतामधलं बघा सर्वोच्च संविधानिक पद पुढीलपैकी कोणतं पद आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील राष्ट्रपती हे सर्वोच्च संविधानिक पद आहे। प्रश्न क्रमांक 27 बघा संसदेच्या सदस्यांना खालीलपैकी काय बघा संसदेच्या सदस्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील संसदेच्या सदस्यांना विद्यार्थी मित्रांनो खासदार असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 28 बघा शरीरामध्ये सतत रक्त पाठवण्याचे काम खालीलपैकी कोणाकडे असते बघा शरीरामध्ये सतत रक्त पाठवण्याचे काम खालीलपैकी कोणाचे काम असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील हृदय यांचं ते काम असते। प्रश्न क्रमांक 29 बघा खालीलपैकी कोणता एक या ठिकाणी तारा आहे बघा खालीलपैकी कोणता या ठिकाणी एक तारा आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 सूर्य या ठिकाणी तारा आहे। प्रश्न क्रमांक 30 बघा महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते महाराष्ट्र बघा विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते बघा विधिमंडळाचं बघा हिवाळी अधिवेशन विद्यार्थी मित्रांनो नागपूर या ठिकाणी भरते। प्रश्न क्रमांक 31 बघा कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील नाशिक हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 32 बघा भारतीय संसदेवर खालीलपैकी कधी हल्ला झाला होता बघा भारतीय संसदेवर खालीलपैकी कधी हल्ला झाला होता। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 13 डिसेंबर सन 2001 मध्ये भारतीय संसदेवर हल्ला झाला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणत्या वर्षी झाली बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे। बघा सन 1925 मध्ये RSS यांची स्थापना ही झाली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा केरळ या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा GSM CDMA या संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीच्या संज्ञा GSM CDMA या संज्ञा पुढीलपैकी कशा संबंधीच्या संज्ञा आहेत तर मोबाईल फोन यांच्या संबंधीच्या त्या संज्ञा आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय अन्न महामंडळ यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा भारतीय अन्न महामंडळ यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती। बघा सन 1965 मध्ये विद्यार्थी मित्रांनो भारतीय अन्न महामंडळ यांची स्थापना ही झाली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा हिपॅटायटिस हा आजार पुढीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचा आजार आहे बघा हिपॅटायटिस या ठिकाणी हा आजार आहे पुढीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचा तो आजार आहे तर यकृत यांच्या संबंधित तो आजार आहे। प्रश्न क्रमांक 39 बघा ग्रामपंचायतीची बघा सदस्य संख्या खालीलपैकी कोण निश्चित ठरवतात ग्रामपंचायतमधील सदस्यांची संख्या खालीलपैकी कोण ठरवतात। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील जिल्हाधिकारी हे ग्रामपंचायत सदस्यांच्या ठिकाणी संख्या ठरवत असतात। प्रश्न क्रमांक 40 बघा विधवा विवाह या नावाचं पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं बघा विधवा विवाह या नावाचं पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील ईश्वरचंद विद्यासागर यांनी विधवा विवाह या नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा न्यू इंडिया हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले न्यू इंडिया या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते न्यू इंडिया। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील ॲनी बेझंट यांनी न्यू इंडिया या नावाचं वर्तमानपत्र हे सुरू केले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणी लाल किल्ला बांधला होता बघा खालीलपैकी कोणी लाल किल्ला हा बांधलेला आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील शहाजहान यांनी लाल किल्ला हा बांधलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो बघा कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम नरसिंहवाडी या ठिकाणी होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक रेबीज दिन कोणत्या दिवशी असतो जागतिक रेबीज दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक रेबीज दिन। बघा 28 सप्टेंबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक रेबीज दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पीतक्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती पीतक्रांती ही क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची पीतक्रांती। बघा पीतक्रांती विद्यार्थी तेलबिया उत्पादन यांच्या संबंधीची ती क्रांती आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये सोने शुद्धीकरण कारखाना बघा सोने शुद्धीकरण कारखाना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। बघा शिरपूर धुळे जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सोने शुद्धीकरण कारखाना आहे। प्रश्न क्रमांक पुढचा सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी महात्मा गांधी यांनी दिली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता रोग पाण्यामार्फत पसरत नाही बघा खालीलपैकी कोणता एक रोग आहे जो रोग पाण्यामार्फत पसरत नाही। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा पोलिओ हा रोग विद्यार्थी मित्रांनो पाण्यापासून तो पसरत नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग NH4 आहे बघा खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आहे मुंबई चेन्नई या 2 शहर विद्यार्थी मित्रांनो
NH4 हा राष्ट्रीय महामार्ग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी सर्वात जास्त लांबीची नदी भारतामधली बघा सर्वात जास्त लांबीची नदी कोणती नदी आहे? बघा गंगा ही नदी भारतामधली सर्वात जास्त लांबीची नदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? बघा स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सी राजगोपालचारी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 52 बघा, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून खालीलपैकी कोणी काम केले होते? बघा फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून खालीलपैकी कोणी काम केले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ गणेश आगरकरांनी बघा फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम हे केले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा नियोजन आयोगाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये बघा नियोजन आयोगाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? नियोजन आयोगाची स्थापना बघा सन 1950 मध्ये विद्यार्थी मित्रांनो नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 55 पर्वतीय मृदा खालीलपैकी कोणती मृदा म्हणून ओळखली जाते? बघा पर्वतीय मृदा पुढीलपैकी कोणती मृदा म्हणून ओळखली जाते? बघा अपरिपक्व मृदा म्हणून प्रामुख्याने ती ओळखली जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नारळ हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे या ठिकाणी बघा नारळ हे पुढीलपैकी कोणते कटिबंधीय पीक आहे? नारळ बघा नारळ विद्यार्थी मित्रांनो भूमध्य सागरी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा, केळी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी? केळी संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? केळी संशोधन केंद्र तर यावल जळगाव या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो केळी संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढे सेबी बघा सेबी हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला होता? सेबी बघा सेबी हा कायदा बघा सन 1988 मध्ये सेबी हा कायदा मंजूर करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 59 बघा, संवाद कौमुदी या नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? बघा संवाद कौमुदी या नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? बघा राजाराम मोहन राय यांनी संवाद कौमुदी नावाचं वर्तमानपत्र हे सुरू केले होते। प्रश्न क्रमांक 60 बघा, जागतिक कुटुंब दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात? बघा जागतिक कुटुंब दिन बघा जागतिक कुटुंब दिवस विद्यार्थी मित्रांनो 15 मे या दिवशी तो साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 61 बघा, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू केला जातो? घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला असेच बघा 10,000 प्रश्न पाहिजे असतील तर आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सर्व पेपर आणि नोट्स तुम्हाला सर्व काही PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे। तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवले जातील। त्यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत।